श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अरण्यकांडातील 7व्या अध्यायातील उर्वरित भाग आपण आज पाहणार आहोत. ओम श्रीराम. अध्याय 7वा. जटायूसह श्रीरामांचे पंचवटीत आगमन. या अध्यायातील कथा व साधकाच्या दृष्टीने पाहूमधील काही भाग आपण मागील भागात पाहिला आहे. आता आपण साधकाच्या दृष्टीने या भागातील राहिलेला उर्वरित भाग आपण आता पाहत आहोत. असा हा विष्णुतत्व रूप झालेला साधक सद्गुरु कृपेने अच्युत होतो व त्यामुळे त्याचे आता त्या परमेश्वराकडे काहीही मागणे नसते. उलट त्याने आतापर्यंत जे जे काही मिळवले आहे त्या सर्वासहित सर्वस्वाचे समर्पण तो परमेश्वराला करत असतो व त्याच्या अंतरंगात सतत श्री विष्णूंचा ध्यास असल्यामुळे तो आता संपूर्ण समर्पित झाला आहे. तेव्हा त्याचे सद्गुरू त्याला म्हणतात, हे बाळा, तुझ्या या गरुड झेपेमुळे, तुझ्या या चैतन्यमय ऊर्ध्वगमनामुळे, तुझ्या या महान आरोहणामुळे तू ते महान विष्णुतत्व प्राप्त करून घेतलेले आहेस. त्यामुळे तुला आता महान अशी विशाल दृष्टी प्राप्त झाली आहे. त्यामुळे तुला आता ज्या देवदेवतांकडून शक्ती प्राप्त झाली आहे ती आता त्यांना परत देण्याची वेळ आली आहे. म्हणजेच त्या शक्तींच्या द्वारे तू आता देवकार्य म्हणजेच लोककल्याणाचे कार्य केले पाहिजे. अशा प्रकारे ही देवदृष्टी व गरुड दृष्टी एकत्र येऊन जो दिव्यत्वाचा रांझण तयार होतो, तो दिव्यत्वाचा रांझण मग पुढे अनेक साधकांचे, अनेक लोकांचे कल्याण करेल. आपल्या स्वामीजींनी सुद्धा या अध्यात्म प्रवासात अशीच गरुड झेप घेऊन ऊर्ध्वगमन व आरोहण करून ते अतिमानस, ते महान विष्णुतत्व प्राप्त करून घेतले व स्वामी स्वरूपानंदांकडून अच्युत रूप म्हणजेच पूर्णयोगी होशील असा आशीर्वाद प्राप्त करून घेतला. पूर्णयोगी कधीही च्युत म्हणजे पतन होत नाही. तसेच त्यांनी इतरही देवदेवतांच्या शक्ती व कृपा प्राप्त करून घेतल्या. यामध्ये महासिद्धी, हनुमंत, दत्तप्रभू, आदिमाता, श्रीराम, श्रीकृष्ण व अनेक संत, सत्पुरुष व देवदेवता व याशा गरुड शक्तीतून म्हणजेच श्री विष्णूंच्या शक्तीतून व देवदेवता शक्तीतून स्वामीजींना एक महान अशी विशाल दृष्टी प्राप्त झाली. या गरुड दृष्टीतूनच स्वामीजींनी अनेक देवकार्ये, अनेक लोककार्ये, अनेक शिष्यांची कार्ये केली आहेत. आपण जर त्यांचे संपूर्ण जीवनचरित्र पाहिले तर किंवा शिष्यांच्या, साधकांच्या बाबतीतील काही दिव्य अनुभव पाहिले तर त्यांच्या या देवकार्याच्या, लोककार्याच्या छटा आपणास पाहावयास मिळतील व यातून हेच पाहावयास मिळते की देवे दिधली दृष्टी गरुडा, गरुडे दृष्टी दिधली देवा, उभय दृष्टीतून दिव्यत्वाचा रांझण भरला असे ते धवा. स्वामी विद्यानंद भावार्थ रामायण. म्हणजेच देवदेवतांनी स्वामीजींना दिव्य शक्ती दिल्या व स्वामीजींनी त्यातूनच दिव्य अशी देवकार्ये केली. या उभय दिव्य दृष्टीतून जो दिव्यत्वाचा रांझण भरला आहे तो रांझण म्हणजेच हा आपला दिव्य जीवन वाटिकाश्रम होय व या रांझणातील एक बिंदू जरी माझ्यासारख्या पामराला मिळाला तरी हे प्रभू माझी हजारो जन्मांची भवतृषा शमन होईल. म्हणून म्हणतो की हे प्रियजनांनो, आपण सर्वजण या दिव्य जीवन वाटिका आश्रमात या व या दिव्यत्वाच्या रांझणातून एखादा तरी दिव्य बिंदू प्राप्त करून घ्या.
व आपणासहित इतर अनेक जनांचे कोट कोट कल्याण करून घ्या, हीच विनंती. आता आपण या कथेचे सार थोडक्यात पाहूया. आपण या अध्यायातील मागच्या भागात पाहिलं की गरुड ऊर्ध्वाशी झेप घेतो, सर्व देवदेवतांशी युद्ध करतो, शेवटी तो श्री महाविष्णूपर्यंत जाऊन पोहोचतो. देवदेवतांकडून त्याला दिव्य शक्ती मिळतात आणि श्री महाविष्णूंकडून तर त्याला ते प्रत्यक्ष विष्णू तत्व तेजासहित प्राप्त होते. हे साधकाच्या दृष्टीने आपण काल पाहिलं की साधकही आपल्या सद्गुरूंकडून अनुग्रहित होऊन दिव्य अशी साधना करतो, सद्गुरूंची कृपा मिळवतो व ऊर्ध्वाशी झेप घेतो. त्यालाच गरुड झेप किंवा हनुमंतांची झेप असं म्हटलं आहे, किंवा श्री अरविंदांच्या भाषेत आरोहण असे म्हटले आहे. आणि तो ही अशी दिव्य शक्ती प्राप्त करून श्री महाविष्णू तत्व म्हणजेच अतिमानस तत्व मिळवतो व तेच तत्वाला खाली घेऊन येऊन या विश्वाचं कल्याण करण्याचा प्रयत्न करतो. अशा दिव्य दृष्टीतून असे महापुरुष दिव्य असे कार्य करतात. आपण थोडक्यात एक उदाहरण पाहूया. श्री रामदास स्वामींचे एक शिष्य होते अज्ञान म्हणून. त्यांना अध्यात्माविषयी फारसं काही ज्ञान नव्हतं, परंतु ते सद्गुरूंच्या सेवेत अखंड असायचे. एकदा असं झालं की रामदास स्वामी काशी यात्रेला निघून जायचे होते. त्यांच्यासोबत त्यांचे कल्याण वगैरे बरेचसे शिष्य त्यांच्यासोबत काशीला प्रयाण केलं. त्यांनी तिथली सज्जनगडाची व्यवस्था पाहण्यासाठी अज्ञान या शिष्यावर जबाबदारी सोपवली. त्यांना सांगितलं की तू गडाची व्यवस्था तर पाहाच, परंतु रोज नैवेद्य करून श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमंतांना यांना नैवेद्य दिल्याशिवाय तू जेवण करायचं नाही. तर त्याला याविषयी फारसं काय ज्ञान नव्हतं. हे निघून काशीला गेल्यानंतर तो मंदिरात गेला आणि श्रीरामांना, लक्ष्मणाला आणि सीतामाईंना प्रार्थना केली, हे बघा मला काय कळत नाही, मला माझ्या सद्गुरूंनी सांगितले तुम्हाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवायचं नाही. आता मला तर यातलं काही येत नाही, तर तुम्ही हे सगळं करू लागा, मग मी तुम्हाला नैवेद्य दाखवीन आणि मग मी जेवीन. आणि जर तुम्ही करू नाही लागला तर मग मी पण उपाशी. आणि बघा मग आता तुम्हाला काय करायचं ते करा. ह्या साध्या स्वच्छ स्वभावामुळे अक्षरशः हनुमंत, लक्ष्मण चूल पेटवायचे, लाकडं आणायचे, सीतामाता स्वयंपाक बनवायच्या आणि तो नैवेद्य अज्ञान त्या सर्वांना दाखवायचा. असे काही दिवस गेल्यानंतर त्याला सद्गुरूंची आठवण झाली आणि तो रडायला लागला. नाही, मला माझ्या सद्गुरूंना भेटायचे, मला काय माहीत नाही, तुमचा नैवेद्य तुमचं तुम्ही काही करा, मला माझ्या सद्गुरूंना भेटवा. आता काय करायचं प्रश्न पडला. मग श्रीरामांनी हनुमंताला म्हटलं की बाबा आता याला घे आणि काशीला घेऊन जा. मग हनुमंताने त्याला खांद्यावर घेतलं, जी झेप घेतली आणि ते काशीत जाऊन पोचले. काशीत त्यांना सद्गुरूंच्या जवळ नेऊन सोडवलं. तेव्हा रामदास स्वामी त्याला म्हणाले की अरे बाबा तू इथं कसं काय आलायस, म्हणजे आम्ही निघून आलो तर आमच्या पाठीमागे तू लगेच निघून आलास. अरे मग तिथली व्यवस्था, त्यांचा नैवेद्य. नाही म्हणे, मी सगळं माझं व्यवस्थित करतो रोजच्या रोज. लक्ष्मण, हनुमंत पाणी, चूल पेटवतात, लाकूड फाटा आणतात, सीतामाई स्वयंपाक बनवतात आणि मग मी नैवेद्य दाखवतो. ते सगळेजण हसायला लागले. रामदास स्वामींना हे सगळं वर्म माहिती होतं. मग म्हणे कसं शक्य आहे, मग म्हणे तू इथं कसं काय पोहोचलास. मग म्हणे काय नाही, मी रडायला लागलो की मला स्वामींना भेटायचे, मग हनुमंतांनी मला खांद्यावर घेतले आणि मला इथं आणून सोडले. तेव्हा सगळे आश्चर्यचकित झाले. तर हे का सांगायचं की ही जी किमया केली ती सद्गुरूंनी केली. हे सद्गुरूंनी ते दिव्यत्व, ते महान विष्णू तत्व, ते रामतत्व मिळवलेलं होतं. म्हणून ते त्यांच्या बाबतीतच नव्हे तर शिष्यांच्या बाबतीत एवढी मोठी किमया ते करू शकले. म्हणजे असं दिव्यत्व किंवा अमृत तत्व जेव्हा त्या साधकाला, त्या महापुरुषाला प्राप्त होतं तर तो महापुरुष काहीही करू शकतो. त्याचं हे उदाहरण म्हणजे अज्ञान आणि श्री रामदास स्वामी. इथे लेखकाने स्वामी विद्यानंदांच्या बाबतीत इथे लिहिलेलं आहे की स्वामी विद्यानंद हे या कथेचे उदाहरण आहेत. त्यांनीही आपल्या सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांच्या निर्देशानुसार
दिव्य साधना करून श्री अरविंदांकडे अरविंदांची साधना प्राप्त करून त्यांनीही ते दिव्य महाविष्णू तत्व ते आणि अतिमानस तत्व मिळवलं. जशी गरुडाला देवतांच्या शक्तीमधून दिव्यदृष्टी निर्माण झाली, गुरुकृपेतून दिव्यदृष्टी निर्माण झाली, महान विष्णू तत्व प्राप्त झालं, तसं स्वामी विद्यानंदांनाही सगळ्या देवदेवतांचे यामध्ये उल्लेख केलाय, सगळ्यांचा, सगळ्यांचे आशीर्वाद, सगळ्यांचं चैतन्य, सगळ्यांची शक्ती आणि विशेष करून श्री महाविष्णू तत्व म्हणजेच अतिमानस तत्व त्यांना प्राप्त झालं आणि सद्गुरूंची कृपेने ते अच्युत झाले. अच्युत म्हणजेच पूर्णयोगी. पूर्णयोगी कधीही च्युत होत नाही, पूर्णयोग्याचं कधीही पतन होत नाही. असं महान पूर्णयोग तत्व माझे सद्गुरू स्वामी विद्यानंदांनी ते मिळवलं आणि त्या तत्वातून मिळालेल्या शक्तीतून, मिळालेल्या गरुड दृष्टीतून स्वामी विद्यानंदांनी महान अशी शिष्यांची, साधकांची, लोकांची, विश्वाची, भारत मातेची महान अशी कार्य केलीत. मात्र स्वामी विद्यानंदांनी स्वतःची कुठेही स्तुती, प्रसिद्धी, प्रौढी मिरवली नाही. कधीही शिष्यांना सुद्धा समजून दिलं नाही की महान कार्य विद्यानंदांनी कशी केली, हे शिष्यांना सुद्धा समजू दिलं नाही. असे हे महान विद्यानंद माझे सद्गुरू म्हणून मला मिळाले आणि त्यांनी ते अमृत तत्व, ते अतिमानस तत्व, ते महाविष्णू तत्व, त्यांनी स्थापन केलेल्या दिव्य जीवन वाटिका आश्रम, सासवड, हडपसर रोड, पुणे, वडकी नाला येथे हा आश्रम आहे, त्या आश्रमात आणून ओतलं. म्हणून माझ्यासारख्या सामान्य साधकांनी त्या आश्रमात यावं, त्या चैतन्याचे काही चैतन्य कण प्राप्त करून घ्यावे आणि आपल्या जीवाचं कल्याण करून घेऊन अशाच आणखी साधकांना, शिष्यांना, भक्तांना या आश्रमात आणून त्यांचंही कोट कल्याण करावं, हीच सदिच्छा. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.